श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय। लीळा नंबर 460। होळीने पैल तिरी प्रयाण। सर्वज्ञांना सकाळचा पूजा वसर केला। मग सर्वज्ञ गंगा गोदावरी नदीच्या काठावर गेले। सर्वज्ञांनी होळी हाकणाऱ्याला सांगितले, होळी सोडा। त्याने म्हटले, जीजी महाजनांनी होळी सोडण्यासाठी शपथ घातली आहे। सर्वज्ञांनी सांगितले, आम्ही भिक्षू महात्मे, आम्हाला कसली शपथ, सोडा होळी। त्याने सांगितले, जीजी मला तर होळी हाकता येत नाही। सर्वज्ञांनी सांगितले, या आम्ही तुम्हाला होळी हाकू लागणार। आणि त्याने होळी सोडली। नंतर सर्वज्ञांनी आपले उपरणे आवरून बांधले व सर्वज्ञ होळीत बसले। बाईसा बसली, लाकाईसा बसली, होळी थोडी पुढे गेली। मग सर्वज्ञांनी रानाईसाला हाताचा आधार देऊन बसविले व हातात वल्ले घेऊन सर्वज्ञांनी होळी चालवली। सर्वज्ञांनी ती अगदी सरळच नेली। तेव्हा त्या नावाड्याला आश्चर्य वाटले। त्याने म्हटले, जीजी अशी सरळ होळी कोणीच नेऊ शकत नाही। शेवटी त्याने वल्ले घेतले, होळी काठाला लावली व सर्वज्ञ होळी खाली उतरले। बाईसा उतरली, लाखाईसा उतरली। तेव्हा होळी थोडी पुढे सरकली। त्यावेळीही सर्वज्ञांनी रानाईसाला हाताचा आधार देऊन उतरविले। तेव्हा बाईसा रागावू लागली, हे काय झाले या रांडेला? मगा तरी बाबांचा हात धरून बसली, आता तरी बाबांचा हात धरून उतरली। बाबांचा हात दुखविला ना? सर्वज्ञ तेथून निघाले। पुरी गावाजवळ वैजोबाचे शेत, तेथे काटेरी झाडाखाली सर्वज्ञ बसले। तेवढ्यात वैजोबा आले। सर्वज्ञांना दंडते घातले, श्रीचरणा लागले, वाडके भेट दिली। एकाच्या मताने पुरी गावातील टेकडीवर सर्वज्ञ बसले होते, तेथे वैजोबा आले। श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय।